नमस्कार, श्रुतीज किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण इथे गाजरचा हलवा कसं करायचा ते बघणार आहोत। तर हा हलवा अगदी 20 मिनिटात आपण झटपट असं कुकरमध्ये करणार आहोत। तर त्यामुळे तुमच्याकडे वेळ कमी असेल किंवा तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही अगदी 20 मिनिटात हा हलवा बनवू शकता। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेला आहे। तर हे गाजर मी त्याचे वरचे साल खिसून काढून घेतलेलं होतं आणि त्याला अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेलं आहे। तर हे पहा, अशा प्रकारे इथे कट करून घ्यायचं आहे। तर हे आता मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। तर आता मी इथे कुकरमध्ये 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे। तर इथे आपण सर्वात आधी गाजर नाही का वाफवून घेणार आहोत। तर इथे मी गाजर 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला होता आणि त्यानंतर मी इथे हे तुपात घातलेली आहे। तर आपण 2 मिनिटासाठी ह्याला तुपात अशा प्रकारे परतून घेणार आहोत, म्हणजे जे काही गाजरचं जे चव असेल तर ते छान असं तुपात मुरतं आणि त्याचा एक छान फ्लेवर येतो। तर हे पहा, एक 5 मिनिटासाठी आपण ह्याला अशाच प्रकारे परतायचं आहे आणि 5 मिनिटानंतर मी इथे 1 कप दूध घातलेलं आहे। तर दुधाचं प्रमाण जास्त नाही घालायचं, 1 कपच इथे मी दूध घातलेली आहे। तर आता आपण कुकर झाकून याच्या 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत। तर हे पहा, 4 शिट्ट्या झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता छान असं गाजर शिजलेलं आहे। तर पोटॅटो मॅशरच्या साहाय्याने मी त्याला बारीक अशा प्रकारे मॅश करून घेतलेलं आहे। तर आता इथे मी सर्वात आधी एका पॅनमध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे। तर त्यात मी इथे अर्धा कप ड्रायफ्रूट्स घातलेले आहे। तर मिक्स ड्रायफ्रूट्स मी इथे घेतलेली आहे। तर ते आपण परतून घेणार आहोत, म्हणजे ड्रायफ्रूट्स थोडंसं हलकंसं ब्राऊन होईपर्यंत त्याला लो फ्लेमवर परतायचं आहे। तर हे पहा, ड्रायफ्रूट्स मी इथे छान असं परतून काढून घेतलेली आहे। तर त्याच तुपामध्ये मी इथे आता आपण जो मॅश केलेला गाजर आहे तो घालत आहे। तर यात मी आता आणखीन 1 कप दूध घालत आहे। तर आता हे दूध आपल्याला पूर्णपणे गाजरमध्ये आटू द्यायचं आहे। तर लो फ्लेमवरच आपण ह्याला कंटिन्युअस हलवत राहणार आहोत, म्हणजेच आपले गाजर ही छान मऊ होतील। तर एक 2 ते 3 मिनिटांनंतर आपल्याला अशाच प्रकारे परतत राहायचं आहे आणि जर साईडला साय येत असेल तर तेही आपल्याला यात मिक्स करायचं आहे। तर साधारण 15 मिनिटांनंतर दूध छान आटलेलं आहे। तर त्यात मी इथे आता 1 कप साखर घातलेली आहे। तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। मी इथे 1 कप साखर घातलेली आहे। तर आता आपण ही साखर ही छान एक 5 मिनिटासाठी याला लो फ्लेमवर शिजू देणार आहोत। तर साखरेला थोडं पाणी सुटतं। तर हे पहा, अशा प्रकारे साखरला पाणी सुटत आहे। तर ते आपण लो फ्लेमवरच त्यामुळे शिजवत राहायचं आहे आणि कंटिन्युअस त्याला मिक्स करत राहायचं आहे। तर वरून मी इथे ड्रायफ्रूट्स घातलेली आहे। तर आणखीन एक 2 ते 3 मिनिटासाठी आपण ह्याला लो फ्लेमवरच परतून घेणार आहोत। तर आणखीन 5 मिनिटासाठी मी लो फ्लेमवरच याला शिजून घेतलेला आहे। त्यामुळे तुम्ही बघू शकता पूर्ण साखर छान असं मिक्स झालेलं आहे आणि अगदी छान दाणेदार असं टेक्स्चर आलेलं आहे। तर आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि याला थंड करून घ्यायचं आहे। तर वरून मी तर आणखीन ड्रायफ्रूट्स घालत आहे। तर अगदी मस्त दाणेदार टेक्स्चर आलेला आहे आणि वरून आपण कोणत्याही प्रकारचा खवा वगैरे घातलेला नाही आणि तरीही अगदी मस्त झालेला आहे, खूप छान टेस्टी लागतं। तर हे तुम्ही फ्रीजमध्ये थंड वगैरे करून खाल्लात तर आणखीन छान लागेल। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा, कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।